मिडल प्रदान करायचं आणि मना चालकी यांना विनंती करतो की आपण 100 रुपयाचं कॅश प्राइज द्यायचं. मना चालकी अनिकेतला 100 रुपयाचं कॅश प्राइज द्यायचं. एक षटकांसाठी कॅश प्राइज आलं होतं आणि मिडल मोहसिन हुसेन यांना मी विनंती करतो की आपण मिडल प्रदान करायचं. संघाने प्रथमदा नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारल्याने आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी. आयसीसी इम्रान पठाण या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. स्ट्रायकिंग एंडला 5 असेल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला हनीफ असेल. तर गोलंदाजी ट्रॅकवर जयेशला पाहतोय आपण आणि स्वतः संघ मालक हनीफ आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला संघ मालक हनीफला पाहतोय आपण. पहिला चेंडू एक धाव कंप्लीट केली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरी असेल परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. यावेळेस चांगला फटका जरी सध्याला चेंडू ट्रॅव्हल होत आहे बाउंड्री लाईनच्या पार. 4 धावांसाठी हा सामना 4 षटकांचा खेळला जातोय. अंतिम सामना आजच्या दिवसाची याचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील अंतिम सामना. आयसीसी इम्रान पठाण विपक्षी असलेला अमर 11 संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पहिलाच चेंडू इथे मात्र 4 धावांसाठी पुन्हा एकदा स्वतःहून संघ मालक आपण पाहतोय हनीफला. यावेळेस आनंद कार्पेट चेंडू खेळला गेला. एक धाव कंप्लीट होईल. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एका धावेसाठी एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 1 ने पुढे सरसेल. धावसंख्या पण पोहोचली 6 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा जयेश आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन डॉट बॉलची समाप्ती होते. इथे मात्र चांगली गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून चौकार लगावल्यानंतर कमबॅक जरूर पाहायला मिळत आहे आणि चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ते अंतिम सामना आजच्या दिवसातील कारण एक सामना इथे महत्त्वाचा आहे. लीग फॉर्मॅट मध्ये स्पर्धा म्हटलं की एक सामना इथे महत्त्वाचा असतो. पॉईंट टेबलचा जर विचार केला तर प्रत्येक दिवसातून 1-2 टीम येत असतात. पुन्हा एकदा जयेश आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन यावेळेस पुन्हा एकदा षटक पूल करण्याचा प्रयत्न होता अनिफचा परंतु चेंडूने बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची तिथून जरी सांगतो ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजेच 6 या धावसंख्येवरती बिनबाद 6 धावा
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अमर 11 हा संघ फलंदाजी करत असलेले आपण पाहतोय. यावेळेस अनंत कार्पेट चेंडू खेळला गेला आहे. अरमान चेंडू खाली पोहोचेपर्यंत तिथून एक धाव कंप्लीट केली जाईल. अरमान चांगली क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 7 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचली आहे. आपण पाहतोय ACL अर्थातच सोमेश्वर क्रिकेट प्रेमी लीग 2024 पर्व तिसऱ्या पर्वातील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील आजचा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये भाईजान 11 संघ समोर असेल विपक्ष अमर 11 हा संघ ICC इम्रान पटन आणि आपण पाहतोय अमर 11 हा संघ. यावेळी आनंद कार्पेट चेंडू केला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मनीष होते, तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जाईल आणि 2 धावेच्या मदतीने आता धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजेच 9 या धावसंख्येवरती बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण अमर 11 हा संघ नाणेफेकीचा काल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी जरूर स्वीकारली गेली. दुसऱ्यावरचा खेळ बघतो. यावेळी शॉटांपूल केलाय. इथे मात्र काय चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये ट्रॅव्हल होतं एका धावेसाठी. अप्रतिम फटका होता परंतु नैसर्गिक अडथळा मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अरकम आपल्या षटकातील पुढे चेंडू ग्राउंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा आनंद कार्पेट चेंडू केले गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात शिवम नागवेकर पाहायला मिळतात. इनॅक्शन मध्ये आले आणि ते पैकी करेपर्यंत एक धाव तिथून कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. आता 11 या धावसंख्येवरती दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. नाणेफेकीचा काल जरूर जिंकला आणि फलंदाजी स्वीकारली गेली म्हणजे एक मोठं लक्ष उभारण्याचा प्रयत्न जरूर असेल अमर 11 संघाचा. अगदी गोलवर टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक शिवम नागवेकर पोहोचले, पकडला जाईल झेल आणि संपवलाय मात्र फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसले अमर 11 या संघाला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. तेजस ठावरे मॅन फ्रॉम बाबरशेख 38. तेजस ठावरे एक मोठं नाव या पंचक्रोशी मधील आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये आज अमर 11 या संघाचं प्रतिनिधित्व करता वेळी पाहायला मिळतात आहे. नवीन बॅटर अरकम पाहायला मिळते. लॅटिन ग्राउंड विकेटवर अरकमचं सुद्धा एक मोठं नाव. चांगली गोलंदाजी सातत्याने करतो अनेक स्पर्धांमध्ये तो अरकम आता मात्र पाहायला मिळतील. थोडे यावेळेस टप्प्याचा चेंडू टाकला होता. तेजस ठावरे थोडासा पहिल्या चेंडूवरती बीट झाला. निर्धाव चेंडूची धरून सांगता होते तिथे आणि धावसंख्या तिथेच थांबल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 11 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमर 11 संघ फलंदाजी करत असलेली 11 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण. ट्रॅक वर आणि पहिल्या चेंडूवरती संघ मालक ऑन फायर होता पाहायला मिळतात. स्पर्धेचा आनंद घेत आहे स्वतः संघ मालक. पुन्हा एकदा यावेळी टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा इशारा जरूर आमच्यापर्यंत दोन्ही हात समांतर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. थोडासा दबाव जरूर निर्माण केला अरमानवरती कारण पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार त्यानंतर अतिरिक्त धावा साईड चेंज केली गेली म्हणजेच का राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेचा चुकटप्पा बेधक मारा इथे पाहायला मिळेल आणि इथे डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या तिथे चांगली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. 4 षटकांचा सामना खेळला जातोय. सामना कंपल्सरी चेस असेल. यावेळेस आपण एकदा टप्प्यावरती गोलंदाजी इथे थोडासा बीट झाला. क्षेत्ररक्षक तिथे यष्टांच्या भूमिकांमध्ये पाहायला मिळाला. अरमानच्या माध्यमातून अरकमच्या माध्यमातून इथे थोडासा चेंडू निसटला गेला आणि त्याचा फलंदाजाने फायदा उचलला. एक धाव कंप्लीट केली. पुन्हा एकदा अरमान आपल्या षटकातून पुढील चेंडू घेऊन. यावेळेस टप्प्यावरती थोडासा मागे ठेवला चेंडूला मात्र तेजस ठावरे थोडीशी बीट झाले. शॉटॉन पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची तिथून जरूर सांगता झाले. धावसंख्या तिथे थांबले. संघाची धावसंख्या 19 या धावसंख्येवरती.
पुन्हा एकदा इथे मात्र अरमान थोडीशी बीट झाले. पुन्हा एकदा एकूण एक धाव मिळाली एका या चेंडूवरती. धावसंख्या 20 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचली आहे. अरमान आपल्या षटकातील राईट मोडते विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. यावेळी पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू होता. एक धाव तिथे एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल होता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या तर मात्र 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. आता 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. एक गरजच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय अमरेली संघ फलंदाजी करत असताना आज जर विचार केला तर आज घाटपूर भटवाडी इथे स्पर्धेचं म्हणजेच लीग फॉर्मॅट स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि आज ते ग्रामीण भागामध्ये जाऊन पोहोचले. सातत्याने हे टेनिस क्रिकेट आपल्याला सातत्याने ग्रामीण भागामध्ये पाहिलं जाते आणि आज या रत्नागिरी नगरीमध्ये सोमेश्वर गावामध्ये लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा पाहिली जाते आणि स्पर्धेचे आयोजक खास इथे सोमेश्वर मोहल्ला यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि तिसरा पर्व आपण पाहतोय. टेनिस या संपूर्ण टीम इथे आपण पाहतोय रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हची संपूर्ण टीम इथे या स्पर्धेसाठी लाईव्ह टेलिकास्ट पोहोचवली जाते घरोघरी स्पर्धा. त्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून पुन्हा एकदा समर्थन कक्षातून प्रतीक कांबळे सहर्ष स्वागत करतो आणि ज्या स्पर्धेचं या मैदानावरती जे सर्व प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्व क्रिकेट प्रेमींचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मनीष ऑन बॉलिंगवर पाहायला मिळतील. यावेळी आपण एकदा चुट्यापाई चेंडू होता. हलक्या त्यांनी दिशा दिली. चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल आणि 2 धावेच्या मदतीने सलमान पैकी करेपर्यंत चेंडूवरती 2 धावे प्रयत्न केला आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता जयेश टावरेला तेजस टावरे मात्र बॅक टू द पेव्हलियन पाहायला मिळतात आहे. धावसंख्या 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय. नवीन फलंदाज नाव काय रे ते पावसकर यावेळेस पाहायला मिळतील आपल्याला. चट्टापैकी चेंडू होता. बुरखान जरी दिला होते मात्र एका धावेमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. रेग्युलेशन बॉक्समध्ये एका धावेच्या मदतीने धावसंख्या 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक मार्ग आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेस अचूक टप्प्याचा चेंडू होता. हलक्या त्यांनी केला चेंडू गॅप शॉट मध्ये चेंडू पाहायला मिळाला. शिवम नागरीकरती क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहे. चांगले क्षेत्ररक्षक स्वतःहून एकटे तिथे क्षेत्ररक्षक तिथे तैनात केले गेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून या डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहे. मगाच्या जर ओव्हरमध्ये जर विचार केला तर चांगला झेल टिपला गेला त्यांच्या माध्यमातून आणि त्या मात्र शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू. यावेळेस अप्रतिम फटका चांगला फटका चेंडूला पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम फटका 6 धावांसाठी 6 धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावली आहे. धावसंख्या 32 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. साहिल पावसकर अप्रतिम फटका. यावेळेस थोडासा बीट झाला. पंच ऋत्विक नागवेकर यांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. थोडासा मनीष यावेळेस थोडासा मनीषवरती दबाव जरूर निर्माण केला गेला. आज ग्रामीण क्रिकेटला जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. आज ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला मित्रांनो सातत्याने या ग्रामीण भागामध्ये या नगरीमध्ये रत्नागिरी नगरीमध्ये खेळलं जातं आणि आज आपण सोमेश्वर भागामध्ये ही स्पर्धा पाहतोय आणि त्या सोमेश्वर भागामध्ये लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा एक पंचकोशी मर्यादित ही स्पर्धा खेळवली जाते. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोचली आहे 33 धावा करून 34 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. ते म्हणजे आयसीसी इम्रान पठाण या संघासमोर 34 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे.
लायमनची भूमिका आज दिवसभरामध्ये पाहिली जाते आहे. आसिफ साखरकर तसेच नजीब पटेल असतील, बासित वस्ताप असतील, दानिश मुकादम असतील, ताबिश मार्कर, साहिल होडेकर असतील, मेहरुजर तसेच अंजार तसेच असतील, नफीज तसेच मुबीन असतील, असे मुबीन पटेल असे लायमनची भूमिका दिवसभरामध्ये पाहायला मिळते आहे. त्यांचे सुद्धा मी या स्पर्धेनिमित्त आभार व्यक्त करतो की या लायमनची भूमिका म्हटलं की एक या उन्हातान्हातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. तसेच लायमनची भूमिका पार पाडतात म्हणजे एक चांगली कमिटीच्या माध्यमातून हे आयोजन देखण्याचं आयोजन केलं गेलं आहे. आणि त्या सर्व कमिटी मेंबर तसेच सर्व लायमनांचे मी सहर्ष पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा जातो मैदानाच्या आतमध्ये 34 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे, ते म्हणजेच ICC इम्रान पठाण या संघासमोर 24 चेंडूवरती 34 धावांची आवश्यकता. तसेच मला स्कोररची पाठिंबा लागला तर म्हणजे जाहीर हुसेन यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. आणि तसेच DJ मास्टर मधील संगीत आपण सातत्याने ऐकतो ते यांचे श्वेत पेटकर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा जातो 34 धावांचा पाठला करत असतावेळी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज उस्मामा आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आरकम आजी आपण पाहतोय, आरकमला पाहतोय. यावेळीच थोडासा एक धाव तिथे वसूल केली गेली आहे. चेंडू ट्रॅव्हल झाला एका धावीसाठी, एका धावीच्या मदतीने आता धावसंख्या 1 ने धावांचा इथे मात्र पाहायला मिळतो. आपल्याला खातं खोललं जातं इथे मैदानाच्या आतमध्ये 1 धावेने. अंतिम सामना राजा गोविंदाची ट्रॅकवर पाहायला मिळतात. राजा सुर्वी एक मोठं नाव समोर असेल, एका समोर एक चांगला फलंदाज पाहायला मिळत आहे आरकम मध्ये. यावेळेस आरकमच्या बॅट मधून अप्रतिम फटका जरी सजवलाय, चेंडूखाली ऋषिकेश शिंदे पकडला जाईल झेल आणि संपलाय मात्र आरकम याचा खेळ. अप्रतिम चेंडू होता, खोलवर टप्प्याचा जरूर इथे पाठी ठेवला होता चेंडू, परंतु शॉटाम पूल करण्याचा प्रयत्न होता आणि फटका फसला आणि क्षेत्ररक्षक ऋषिकेश शिंदे तिथे तैनात होते. चांगला झेल टिपला गेला. फलंदाज आरकम बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज अरमान काझी आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज राजा गोविलकर, राजा सुर्वे इथे मात्र काय अप्रतिम चेंडू होता. थोडंसं यष्टीरक्षक सुद्धा बीट झाला तिथे मात्र पाठीमागे आणि कोणतीही धावणे निर्धाव चेंडूची तिथून जरूर सांगता येईल. आपल्याला पाहायला मिळतो अंतिम सामना आजच्या दिवसातील पहिला दिवस आजचा SCLचा म्हणजे सोमेश्वर क्रिकेट प्रीमियर लीगचा हा थरार. आणि आजचा पहिला दिवस पर्व तिसरा आपण पाहतोय. पर्वा तिसऱ्यामध्ये गेल्या पर्वामध्ये जर विचार केला तर गेल्या पर्वामध्ये जय भैरी बाबर शेख हातीसाद संघ बाबर शेख संघ हा विजयी झाला होता. या ट्रॉफीवरती नाव कोरलं होतं. आणि आता तिसऱ्या पर्वामध्ये कोणता संघ आज या पर्वामध्ये विजेता संघ होईल याची आतुरता आपल्याला पाहायला मिळते. परंतु हा मेगा फायनल डे आपण या स्पर्धेचा रविवारी आपण पाहणार आहोत. संडे दिवस असणार, त्या दिवशी संडेच्या दिवशी मेगा फायनल डे इथे खेळवला जाईल. कारण आजचा पहिला दिवस, उद्या दुसऱ्या दिवस आणि तिसऱ्या दिवशी फायनल डे असेल या मैदानावरती खेळवला. आणि त्या ट्रॉफीचा मानकरी कोणता संघ असेल ते आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आज इथे मात्र एक पॉईंटसाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एक मॅचेसमध्ये ही लढत पाहायला मिळते. प्रत्येक मॅच ही महत्त्वाची असेल, कारण लीग फॉर्मॅट म्हटलं की इथे एक मॅच महत्त्वाची असते मित्रांनो. पॉईंट टेबलमध्ये येणं महत्त्वाचं असतं आणि ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. राजा सुर्वे ऑन बॉलिंग राईट नंबर द विकेट. यावेळी चांगले गोलंदाजी पाहायला मिळाले. राजा सुर्वेच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होती आहे या सामन्यात. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. यावेळी सालंदा कार्पेट चेंडू केला, गॅप शॉट होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 6 धावा.
एक गाड्यांच्या मोबदल्यामध्ये डीजे. नवीन गोलंदाज पार्थ येतोय. संघाच्या वतीने दुसरे षटक पार्थला दिलं जात आहे. 34 धावांचा पाठलाग करत असलेला आपण पाहतो आयसीसी इम्रान पटना संघ. यावेळेचा फुलरिंगचा चेंडू होता, बिरकावून जरून दिला. चेंडू ट्रॅव्हल होता डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 7 या धावसंख्येवरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. पार्थ आला होता. पार्थ पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार जरूर केला, परंतु नैसर्गिक अर्थाला मैदानावरती पाहायला मिळत आहे आणि तिथे चेंडू डिक्लेरेशन बॉक्समध्ये पंचाने घोषित केला डिक्लेअर धावा. यावेळेचा पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू होता, बिरकावून जरूर दिला. चांगला झेल टिपला जाईल ते मात्र ऋषिकेश शिंदेच्या माध्यमातून अप्रतिम झेल. 2 झेल टिपले गेले ऋषिकेशच्या माध्यमातून आणि ते मात्र फलंदाज मागे परतवले पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतं. मैदानाच्या दिशेने रवाना होतो फलंदाज ज्येष्ठ ठावरे आपल्याला पाहायला मिळतील. ज्येष्ठ ठावरे साठी येतात. जयेश ठावरे नवीन फलंदाज जयेश ठावरे आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाजी ट्रॅकवर पार्थला पाहतोय आपण. पार्थने चांगली गोलंदाजी केली. आजच्या सकाळच्या सत्रामधून पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी केली गेली आहे आणि तर आज आपण पाहतोय अंतिम सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत मला वाटतं 2 चेंडू टाकले गेले. 2 चेंडू टाकले गेले. चांगली गोलंदाजी 2 चेंडूवरती पाहिली जाते. तसेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. मी विनंती करतो की आपण एक नागरिकाला लवकर सामना जरा चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकर सजवायचं आहे, कारण जसं संध्याकाळचं सत्र लवकर अंधार होत चाललाय. आपण लवकर हा सामना संपवूया. आणि यावेळेस अचूक टप्प्याचा चेंडू होता. थोडासा पुढे मारण्याचा प्रयत्न होता. फटका चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. ते माझा चेंडू जातो. डॉट बॉलची समाप्ती होते आहे आणि चांगला चेंडू पार्थने आता जर विचार केला तर आज या आपल्या भागातून चांगले असे युवक खेळाडू पाहायला मिळतात आहे. आज चांगल्या स्पर्धेमध्ये चांगलं प्रतिनिधित्व करत असले प्रत्येक संघामध्ये असे चांगले. आणि आज आपण इथे पाहतोय अमर 11 या संघाचं प्रतिनिधित्व करता ओली आपण पाहतोय तो म्हणजे पार्थ चांगली गोलंदाजी केली आहे. सकाळच्या सत्रामधून पाहिली जाते आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर डावखुर राहताचा फलंदाज जयेश ठावरे स्ट्रायकिंग एंडला. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी दिशा भरकटे गेली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. व्हाईट बॉल आणि एक धाव तिथून खर्च केली गेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 9 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण. जयेश ठावरे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजी ट्रॅकवर पार्थला पाहतोय आपण. राईट यावेळेस खोलवर टप्प्याला चेंडू बिरकावून जर दिला. क्षेत्ररक्षक तिथे राजा सूर्य तैनात असतील. पकडला जाईल झेल आणि संपलाय मात्र जयेश ठावरेंचा खेळ. इथे मात्र बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतील. दिले तर नवीन फलंदाज रमजान सोलकर येत आहेत. एका मोठं नाव या पंचक्रोशीमध्ये रमजान सोलकर यांचा विचार जर केला. इम्रान मुकादमकडे जर रमजान सोलकरने जर षटकार लावला तर इम्रान मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. पहिला चेंडूवरती मोठा प्रहार जरी केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये आणि मात्र चेंडू जातो 1 बाउन्स सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका. चेंडूला पाठवून दिलाय 1 बाउन्स सीमा पार चौकार. 4 धावेच्या मदतीने आता धावसंख्या 4 ने पुढे सरकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहतोय. आयसीसी इम्रान पटना फलंदाजी करत असेल. 34 धावांचा पाठलाग करत असेल. रमजान मुकादमला अजूनही रमजान सोलकरला जर अजूनही पारितोषिक लागू असेल 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. इम्रान मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज एक
यावेळेस टप्प्याचा चेंडू होता जरुरी ते पंचांचा एका धावीसाठी चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये ट्रॅव्हल झाला एका धावीच्या मदतीने आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 14 धावा पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा प्रतिम चेंडू टाकला गेला थोडासा बीट झालाय चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पण फलंदाजी ते माघारी परतावं लागत आहे.